विद्यार्थ्यांचं स्वागत। या विषयात आपण OAW प्रक्रियेद्वारे 2 मिलीमीटर जाड स्टेनलेस स्टील शीटवर स्क्वेअर बट जॉइंट बद्दल जाणून घेऊ। या विषयाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल स्टेनलेस स्टील शीटच्या पृष्ठभागावर असलेल्या क्रोमियम ऑक्साईड आणि इतर अशुद्धता साफ करण्यास, स्टेनलेस स्टीलच्या शीटवर चौकोनी कडा तयार करण्यास, वेल्डेड करण्यासाठी शीटच्या कडांवर स्टेनलेस स्टीलचा फ्लक्स लावण्यास, योग्य स्टेनलेस स्टील फिलर रॉड नॉझल निवडा, ऑक्सिजनचा दाब 0.5 ते 1.41 किलो प्रति चौरस सेंटीमीटर दरम्यान आणि ॲसिटिलीन 0.8 ते 0.15 किलो प्रति चौरस सेंटीमीटर ॲडजस्ट करा। डाव्या बाजूच्या तंत्राचा वापर करून स्क्वेअर बट जॉइंट एक समान रूट पेनिट्रेशनसह वेल्ड करा। जॉइंट स्वच्छ करा आणि वेल्ड दोषांची तपासणी करा। OAW प्रक्रियेद्वारे फ्लॅट पोझिशनमध्ये 2 mm जाडीच्या स्टेनलेस स्टील शीटवर स्क्वेअर बट जॉइंटच्या वेल्डिंग प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली साधनं पाहू। स्टील रूल, स्क्रायबर, नॉझल, बॉल पिन हॅमर, फ्लॅट फाईल, बेंच वाईस, ट्राय स्क्वेअर, टॉंग्स, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, फिलर रॉड, ऑक्सिजन आणि ॲसिटिलीन सिलेंडर आणि वेल्डिंग टॉर्च, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, एक रेस्पिरेटर। OAW प्रक्रियेद्वारे 2 mm जाडीच्या स्टेनलेस स्टील शीटवर स्क्वेअर बट जॉइंटच्या प्री वेल्डिंगच्या तयारीच्या महत्त्वाच्या स्टेप्स पाहू। चौरस कडा असलेली धातूची शीट तयार करा। दीडशे mm लेंथ बाय 50 mm विड्थ। स्टेनलेस स्टील वायर ब्रश वापरून पृष्ठभागावरील क्रोमियम ऑक्साईड आणि इतर अशुद्धता काढून टाकण्यासाठी शीट स्वच्छ करा। नॉझल क्रमांक 5 निवडा आणि ब्लो पाईपवर त्याला फिक्स करा। 18 बाय 8 प्रकारची स्टेनलेस स्टील फिलर रॉड असलेली 1.6 mm स्पेशली ट्रीटेड क्रोमियम निवडा। झिंक क्लोराईड आणि पोटॅशियम डायक्रोमेट असलेले चांगल्या दर्जाचे फ्लक्स निवडा। पाणी घालून पेस्टी स्वरूपात पावडर्ड फ्लक्स बनवा। कठोर न्यूट्रल फ्लेम किंवा किंचित कार्बरायझिंग फ्लेम सेट करा। आता OAW प्रक्रियेद्वारे 2 mm जाडीच्या स्टेनलेस स्टीलच्या शीटवर स्क्वेअर बट जॉइंटच्या वेल्डिंग प्रक्रियेबद्दल जाणून घेऊ। फिलर रॉड म्हणून वापरण्यासाठी 1.6 mm स्पेशली ट्रीटेड क्रोमियम निवडा, ज्यामध्ये 18 बाय 8 प्रकारचा स्टेनलेस स्टील फिलर रॉड असेल किंवा बेस मेटलच्या पट्ट्या कापून घ्या। 18 बाय 8 स्टेनलेस स्टील म्हणजे मिश्र धातूच्या स्टीलमध्ये 18% क्रोमियम, 8% निकेल आणि उरलेला टक्का लोह, कार्बन इत्यादी। एक कठोर न्यूट्रल फ्लेम किंवा किंचित कार्बोरायझिंग फ्लेम सेट करा, जेणेकरून ऑक्सिडायझिंग फ्लेम बनू नये, जी हानिकारक आहे। प्लेट्स तयार करा आणि सेट करा। जॉइंटच्या दोन्ही टोकांना आणि त्यांच्या दरम्यान प्रत्येक 50 mm साठी टॅक वेल्ड करा। ब्लो पाईपला 80 अंश ते 90 अंश आणि फिलर रॉड 20 अंश ते 30 अंश कोनात धरून उजव्या बाजूने वेल्डिंग सुरू करा। बीडच्या शेवटी क्रेटर भरून वेल्ड पूर्ण करा। वेल्ड बीड स्वच्छ करा आणि तपासणी करा।
आता आपण OAW प्रक्रियेद्वारे 2 mm जाडीच्या स्टेनलेस स्टील शीटवरील स्क्वेअर बट जॉईंटसाठी लागू करण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे पाहू. फ्लक्स अवशेष पूर्णपणे काढून टाकण्याची खात्री करा. एक समान आणि स्वच्छ दिसण्यासाठी वेल्ड बीड स्वच्छ करा. लीडच्या शेवटी क्रेटर भरून वेल्ड पूर्ण करा. क्रॅक्स, lack of root fusion, lack of root penetration, distortion, recap. या विषयात तुम्ही शिकलात स्टेनलेस स्टील शीटच्या पृष्ठभागावर असलेल्या क्रोमियम ऑक्साइड्स आणि इतर अशुद्धता साफ करण्यास, स्टेनलेस स्टील शीट्सवर स्क्वेअर एजेस तयार करा, वेल्डेड करण्यासाठी शीटच्या कडांवर स्टेनलेस शीटचा फ्लक्स लावण्यास, योग्य स्टेनलेस स्टील फिलर रॉड, नॉझल, गॅस प्रेशर निवडण्यास,